प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी वनमाती संस्थान कोणत्या शहरात आहे? खालीलपैकी वनमाती संस्थान कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर या शहरामध्ये वनमाती संस्थान आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 4, चिखलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या पिकाशी निगडीत आहे? चिखलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या पिकाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भात या पिकाशी चिखलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने निगडीत आहे। प्रश्न क्रमांक 5, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? खालीलपैकी कोणत्या स्थानी महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अंबरनाथ या ठिकाणी महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही। प्रश्न क्रमांक 7, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजेवाडी येथे अंजीर पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त घेतले जाते। प्रश्न क्रमांक 8, सर्व भूमी ईश्वराची आहे हा उद्देश कोणी केला? सर्व भूमी ईश्वराची आहे हा उद्देश कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विनोबा भावे यांनी सर्व भूमी ईश्वराची आहे हा उद्देश केला। प्रश्न क्रमांक 9, अर्धांगवायू हा रोग कशाशी संबंधित आहे? अर्धांगवायू हा रोग कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मज्जासंस्था यांच्याशी अर्धांगवायू हा रोग संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 11, आर्य समाजाची स्थापना कोठे झाली? आर्य समाजाची स्थापना कोठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 12, कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तहसीलदार यांना कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत। प्रश्न क्रमांक 13, खेडेगावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? खेडेगावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पोलीस पाटील हा खेडेगावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करतो।
प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ड या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात। प्रश्न क्रमांक 15 नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बालगंधर्व या नावाने नारायण श्रीपाद राजहंस यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? खालीलपैकी लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणी स्टार्टअप स्कूल इंडिया कार्यक्रम सुरू केला आहे? खालीलपैकी कोणी स्टार्टअप स्कूल इंडिया कार्यक्रम सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गूगल या कंपनीने स्टार्टअप स्कूल इंडिया कार्यक्रम सुरू केला आहे। प्रश्न क्रमांक 18 कोणत्या राज्य सरकारने आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केली? कोणत्या राज्य सरकारने आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तमिळनाडू या राज्य सरकारने आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केली। प्रश्न क्रमांक 19 दुधामध्ये खालीलपैकी कोणते घटक जास्त प्रमाणात असते? दुधामध्ये खालीलपैकी कोणते घटक जास्त प्रमाणात असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कॅल्शियम हे घटक दुधामध्ये जास्त प्रमाणात असते। प्रश्न क्रमांक 20 काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गुजरात या राज्यामध्ये काक्रापारा अणुविद्युत केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 21 आरमार दलाचे जनक कोणाला मानले जाते? आरमार दलाचे जनक कोणाला मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना आरमार दलाचे जनक मानले जाते। प्रश्न क्रमांक 22 ग्रीनविच कोणत्या देशात आहे? ग्रीनविच कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इंग्लंड या देशामध्ये ग्रीनविच आहे। प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी अंदमान बेटाजवळ सर्वात मोठा देश कोणता? खालीलपैकी अंदमान बेटाजवळ सर्वात मोठा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर म्यानमार हा देश अंदमान बेटाजवळ सर्वात मोठा देश आहे। प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 9 महाराष्ट्राचे एकूण हवामान विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 25 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 26 भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 8 केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 27 लाल ग्रंथीच्या किती जोड्या आहेत? लाल ग्रंथीच्या किती जोड्या आहेत?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3 जोड्या लाल ग्रंथीच्या आहेत। प्रश्न क्रमांक 28 महाबळेश्वर हे राज्यातील कितव्या क्रमांकाचे उच्च शिखर आहे? महाबळेश्वर हे राज्यातील कितव्या क्रमांकाचे उच्च शिखर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3ऱ्या क्रमांकाचे महाबळेश्वर हे राज्यातील उच्च शिखर आहे। प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रीय लसीकरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय लसीकरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 16 मार्च या दिवशी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 30 शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत शनिवार वाडा बांधला गेला। प्रश्न क्रमांक 31 कोळसा उत्पादनात भारतामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? कोळसा उत्पादनात भारतामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर छत्तीसगड हे राज्य कोळसा उत्पादनात भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? खालीलपैकी कोणाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कॅल्शियम या घटकाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही। प्रश्न क्रमांक 33 ओबीसी चळवळ कोणत्या आयोगामुळे प्रभावित झाली? ओबीसी चळवळ कोणत्या आयोगामुळे प्रभावित झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मंडळ आयोगामुळे ओबीसी चळवळ प्रभावित झाली। प्रश्न क्रमांक 34 आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत? आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सल्फर हे घटक आम्ल पावसासाठी जबाबदार आहेत। प्रश्न क्रमांक 35 मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता हे मासिक चालू केले। प्रश्न क्रमांक 36 भारताची आर्थिक राजधानी म्हणून खालीलपैकी कोणते शहर मानले जाते? भारताची आर्थिक राजधानी म्हणून खालीलपैकी कोणते शहर मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई हे शहर भारताची आर्थिक राजधानी म्हणून मानले जाते। प्रश्न क्रमांक 37 जागतिक आरोग्य संघटना या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक आरोग्य संघटना या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटना या संस्थेचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 38 छत्रपती शाहू महाराजांचे निधन केव्हा झाले? छत्रपती शाहू महाराजांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1922 या वर्षी छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले। प्रश्न क्रमांक 39 अन्न नलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते? अन्न नलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 25 सेंटीमीटर अन्न नलिकेची लांबी असते।
प्रश्न क्रमांक 40 ब्लू बेबी खालीलपैकी कोणास म्हणतात? ब्लू बेबी खालीलपैकी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. जन्मताच हृदयाचा दोष असणाऱ्या मुलांना ब्लू बेबी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 1 हत्ती रोग कशामुळे होतो? हत्ती रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कीटक किंवा डास यांच्यामुळे हत्ती रोग होतो. प्रश्न क्रमांक 2 मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण असतात? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. सायकोलॉजी हे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असतात. प्रश्न क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1927 रोजी कोठे झाला? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1927 रोजी कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1927 रोजी झाला. प्रश्न क्रमांक 4 दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे? दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राजस्थान या राज्यामध्ये दर्गा अजमेर शरीफ आहे. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये रामसर करार कधी अंमलात आला? भारतामध्ये रामसर करार कधी अंमलात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1 फेब्रुवारी 1982 या दिवशी भारतामध्ये रामसर करार अंमलात आला. प्रश्न क्रमांक 6 जागतिक पृथ्वी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक पृथ्वी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 22 एप्रिल या दिवशी जागतिक पृथ्वी दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते नाणे भारतीय चलनात नाही? खालीलपैकी कोणते नाणे भारतीय चलनात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 50 रुपयाचे नाणे भारतीय चलनात नाही. प्रश्न क्रमांक 8 प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूची गरज असते? प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूची गरज असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कार्बन डायऑक्साईड या वायूची प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये गरज असते. प्रश्न क्रमांक 9 मानवी हृदय किती कप्प्याचे असते? मानवी हृदय किती कप्प्याचे असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 4 कप्प्याचे मानवी हृदय असते. प्रश्न क्रमांक 10 एड्स हा रोग कशामुळे होतो? एड्स हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. विषाणूमुळे एड्स हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 11 द गोल्डन बॉटम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बॉटम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. रवींद्रनाथ टागोर हे द गोल्डन बॉटम या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 12 भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. हैदराबाद या ठिकाणी भारतात राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 13 जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात? जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करतात.
प्रश्न क्रमांक 14 आयुष्यमान भारत दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आयुष्यमान भारत दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 30 एप्रिल या दिवशी आयुष्यमान भारत दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15 21 ऑक्टोबर रोजी भारताने किती कोटी कोरोना लसीकरण पूर्ण केले होते? 21 ऑक्टोबर रोजी भारताने किती कोटी कोरोना लसीकरण पूर्ण केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 100 कोटी 21 ऑक्टोबर रोजी भारताने कोरोना लसीकरण पूर्ण केले होते. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खालीलपैकी वन्यजीव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 मार्च या दिवशी वन्यजीव दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17 गोवर हा आजार खालीलपैकी कोणापासून होतो? गोवर हा आजार खालीलपैकी कोणापासून होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विषाणूपासून गोवर हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता आजार डासामुळे होतो? खालीलपैकी कोणता आजार डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मलेरिया हा आजार डासामुळे होतो. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी मांगेली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी मांगेली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मांगेली धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 20 वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते? वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नायट्रोजन या वायूचे वातावरणात सर्वात जास्त प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 1 पंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? पंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2000 ते 2001 या वर्षी पंतप्रधान ग्रामोद्योग योजना सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 2 भारतीय नौदल प्रमुखास काय म्हणतात? भारतीय नौदल प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ॲडमिरल हे भारतीय नौदल प्रमुखास म्हणतात. प्रश्न क्रमांक 3 4 डिसेंबर 2023 रोजी कितवा नौदल दिन साजरा करण्यात आला? 4 डिसेंबर 2023 रोजी कितवा नौदल दिन साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 52वा 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन साजरा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 4 वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते? वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना केली जाते. प्रश्न क्रमांक 5 भारतात सध्या कितवा वित्त आयोग सुरू आहे? भारतात सध्या कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 15वा भारतात सध्या वित्त आयोग सुरू आहे. प्रश्न क्रमांक 6 शिल्क-या-राम बोगदा हा बोगदा कोणत्या राज्यात आहे? शिल्क-या-राम हा बोगदा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उत्तराखंड या राज्यामध्ये शिल्क-या-राम बोगदा आहे.
प्रश्न क्रमांक 7 कोणत्या राज्याने गृहलक्ष्मी योजना सुरू केली? कोणत्या राज्याने गृहलक्ष्मी योजना सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कर्नाटक या राज्याने गृहलक्ष्मी योजना सुरू केली। प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस श्वास प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस श्वास प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बारामती या ठिकाणी पोलीस श्वास प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे। प्रश्न क्रमांक 9 इंडिया पीस फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? इंडिया पीस फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर अब्दुल कलाम आझाद हे इंडिया पीस फ्रीडम या ग्रंथाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी कोटा वाढवून 27% केला? खालीलपैकी कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी कोटा वाढवून 27% केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गुजरात या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी कोटा वाढवून 27% केला। प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रात गिधाड संवर्धन केंद्र कोठे सुरू आहे? महाराष्ट्रात गिधाड संवर्धन केंद्र कोठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात गिधाड संवर्धन केंद्र सुरू आहे। प्रश्न क्रमांक 12 मंत्रिमंडळाने भारतात कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केला? मंत्रिमंडळाने भारतात कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 23 ऑगस्ट हा दिवस मंत्रिमंडळाने भारतात राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केला। प्रश्न क्रमांक 13 10व्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 10व्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अजय चिटणीस हे 10व्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 14 शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अस्थिमज्जा या अवयवात शरीराच्या लाल पेशी तयार होतात। प्रश्न क्रमांक 15 शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 16 राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गुजरात या राज्यामध्ये राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 17 कोणत्या शहराने यूके भारत संरक्षण आणि लष्करी तंत्रज्ञान सहकार्य कार्यशाळा आयोजित केली आहे? कोणत्या शहराने यूके संरक्षण आणि लष्करी तंत्रज्ञान सहकार्य कार्यशाळा आयोजित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लंडन या शहराने यूके भारत संरक्षण आणि लष्करी तंत्रज्ञान सहकार्य कार्यशाळा आयोजित केली आहे। प्रश्न क्रमांक 18 मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सरकारने कोणती समिती नेमली? मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी कोणती समिती नेमली?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. संजय शिंदे समिती मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सरकारने नेमली. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील काच उद्योगासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील काच उद्योगासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. ओगलेवाडी हे ठिकाण महाराष्ट्रातील काच उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस केली. प्रश्न क्रमांक 21 रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. प्रश्न क्रमांक 22 ग्रामपंचायतीच्या कार्यावर कोणाचे देखरेख व नियंत्रण असते? ग्रामपंचायतीच्या कार्यावर कोणाचे देखरेख व नियंत्रण असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पंचायत समितीचे ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक 23 भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25 भारतीय संस्थानाचे विलीनीकरण कोणी केले? भारतीय संस्थानाचे विलीनीकरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय संस्थानाचे विलीनीकरण केले. प्रश्न क्रमांक 26 राज्याचे धन विधेयक प्रथम कोठे मांडले जाते? राज्याचे धन विधेयक प्रथम कोठे मांडले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. विधानसभामध्ये राज्याचे धन विधेयक प्रथम मांडले जाते. प्रश्न क्रमांक 27 अपार ओळखपत्र कोणासाठी तयार होणार आहे? अपार ओळखपत्र कोणासाठी तयार होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. विद्यार्थ्यांसाठी अपार ओळखपत्र तयार होणार आहे. प्रश्न क्रमांक 28 मेरा युवा भारत हा उपक्रम कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात येणार आहे? मेरा युवा भारत हा उपक्रम कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 31 ऑक्टोबर पासून मेरा युवा भारत हा उपक्रम सुरू होणार आहे. प्रश्न क्रमांक 29 भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणते आहे? भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगीत आहे. प्रश्न क्रमांक 30 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? विधानसभेत समान मत पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. सभापती यांना विधानसभेत समान मत पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी 2023 पुरस्कार मिळाला?
महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी 2023 पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या शहराला महाराष्ट्रातील ट्री सिटी 2023 पुरस्कार मिळाला। प्रश्न क्रमांक 32 भारतामध्ये राष्ट्रपतींची निवड कोणत्या प्रकारे केली जाते? भारतामध्ये राष्ट्रपतीची निवड कोणत्या प्रकारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवड केली जाते। प्रश्न क्रमांक 33 इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ई कॉमर्स असे इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला म्हणतात। प्रश्न क्रमांक 34 माहिती अधिकार कायदा हा कधी अस्तित्वात आला? माहिती अधिकार कायदा हा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2005 या वर्षी माहिती अधिकार कायदा हा अस्तित्वात आला। प्रश्न क्रमांक 35 केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या राज्यात जाम राणी धरण प्रकल्प मंजूर केला आहे? केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या राज्यात जाम राणी धरण प्रकल्प मंजूर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तराखंड या राज्याने जाम राणी धरण प्रकल्प मंजूर केला आहे। प्रश्न क्रमांक 36 भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य कधी बनला? भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य कधी बनला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1945 या वर्षी भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य बनला। प्रश्न क्रमांक 37 सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 24 सप्टेंबर 2023 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 24 सप्टेंबर 2023 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 150 वर्ष सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 24 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण झाले। प्रश्न क्रमांक 38 मुख्यमंत्री सभागृह योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने लागू केली? मुख्यमंत्री सभागृह योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ओडिशा या राज्याने मुख्यमंत्री सभागृह योजना लागू केली। प्रश्न क्रमांक 39 निरोगी शरीराचे तापमान किती असते? निरोगी शरीराचे तापमान किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 37 अंश सेल्सिअस निरोगी शरीराचे तापमान असते। प्रश्न क्रमांक 40 पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मज्जासंस्था या भागास पोलिओ रोग इजा करतो। प्रश्न क्रमांक 1 मानवी शरीरात खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची सर्वात जास्त आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ऑक्सिजन या मूलद्रव्याची मानवी शरीरात सर्वात जास्त आवश्यकता असते। प्रश्न क्रमांक 2 सोयाबीन मध्ये किती टक्के प्रथिन असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 40% सोयाबीन मध्ये प्रथिन असते। प्रश्न क्रमांक 3 मनी भवन संग्रहालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे मनी भवन संग्रहालय आहे। प्रश्न क्रमांक 4 नेहरू तारांगण खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे नेहरू तारांगण आहे।
प्रश्न क्रमांक 5 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर केरळ हे राज्य 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7 भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झाले होते। प्रश्न क्रमांक 8 मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नाना जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना ही मुंबईत झाली नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मित्रमेळा या संस्थेची स्थापना मुंबईत झाली नाही। प्रश्न क्रमांक 10 मित्रमेळा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1990 या वर्षी मित्रमेळा या संस्थेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 11 भाभा अणुसंशोधन ही महत्त्वाची संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे भाभा अणुसंशोधन संस्था ही महत्त्वाची संस्था आहे। प्रश्न क्रमांक 12 नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 20 जुलै 1969 या वर्षी नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले। प्रश्न क्रमांक 13 रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दुसरा रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 14 भारतातील पहिली मोनोरेल कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे भारतातील पहिली मोनोरेल सुरू झाली। प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय लघु उद्योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 30 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 16 कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ईशान मंथन उत्सवाचे उद्घाटन केले? कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ईशान मंथन उत्सवाचे उद्घाटन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सांस्कृतिक मंत्रालयाने ईशान मंथन उत्सवाचे उद्घाटन केले। प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोण मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सुजाता मनोहर ह्या मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश महिला होत्या। प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील पहिली महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नीला सत्यनारायण ह्या महाराष्ट्रातील पहिला महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या। प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव परपोळी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव परपोळी आहे। प्रश्न क्रमांक 20 महात्मा गांधी यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हटले।
प्रश्न क्रमांक 21 अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुक्तागिरी धबधबा हा अमरावती जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने आदर्श कॉलनी उपक्रम सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ओडिशा या केंद्रशासित प्रदेशाने आदर्श कॉलनी उपक्रम सुरू केला। प्रश्न क्रमांक 23 केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी कोणत्या फळाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आंबा या फळाची केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी फळाची जात आहे। प्रश्न क्रमांक 24 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 8 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षर दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 महाराष्ट्रात कटक मंडळे आहेत। प्रश्न क्रमांक 27 पुणे शहर संकुल मध्ये किती कटक मंडळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3 पुणे शहर संकुल मध्ये कटक मंडळे आहेत। प्रश्न क्रमांक 28 12 ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 29 जागतिक शिक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 सप्टेंबर या दिवशी जागतिक शिक्षण दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 30 जगातील सर्वाधिक सोन्याची मागणी नोंदविणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत हा देश जगातील सर्वाधिक सोन्याची मागणी नोंदविणारा देश आहे। प्रश्न क्रमांक 31 जागतिक रेबीज दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 32 राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 33 जागतिक पशु व प्राणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 4 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पशु व प्राणी दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही। प्रश्न क्रमांक 35 संयुक्त राष्ट्र संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 193 देश संयुक्त राष्ट्र संघटनेत सदस्य आहेत। प्रश्न क्रमांक 36 संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय आहे।
प्रश्न क्रमांक 37 संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा सदस्य देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दक्षिण सुदान हा देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा देश आहे. प्रश्न क्रमांक 38 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1945 या वर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र राज्य राखीव बलाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1948 या वर्षी महाराष्ट्र राज्य राखीव बलाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 40 आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ॲडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक संबोधले जाते.